नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. दादा शंखनाद एकदा जरा मोठ्याने जर झाला तर रेकॉर्ड्स ही सगळी बुक्स देऊया. ज्याही गोविंद गायकवाड सर, रवी सर, कृष्णा सोरणे सर, आपणही प्रमाणपत्र घेऊन यायचं आहे. मनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करतो आणि खऱ्या अर्थाने शिवभगवंताचे रूप असणारे आपण आहात. एकदा सगळ्यांच्या वतीनं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स कडनं हे सन्मानित केलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप असं स्वागत आहे. आपल्या शहरासाठी, आपल्या मराठवाड्यासाठी, आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे. आणि आपण डॉक्टर डी.एस. काटे सरांचे परिचित आहात, मित्र आहात, नातेवाईक आहात. आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की सरांनी टाकलेल्या पहिल्या पावलाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स कडे घेतलेली आहे आणि त्याचा सन्मान या ठिकाणी होतोय. खऱ्या अर्थानं रेकॉर्डसाठी ही कामगिरी नव्हती, तर माणूस म्हणून आपल्या समाजात राहणाऱ्या माणसासाठी टाकलेलं हे पाऊल होतं आणि कळत नकळतपणे त्याचा झालेला हा सन्मान आहे. तर खरं डॉक्टर डी.एस. काटे सर म्हणजे सत्कार्यासाठी समोर असणारं व्यक्तिमत्व, सत्कारासाठी पाठीमागे असणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणून हा सन्मान या ठिकाणी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स कडून झालाय. सर, तुमच्या सगळ्यांसाठी झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं निवेदन म्हणून मला असं वाटतं की टाळ्यांचा पाऊस सारखा पडला नाही पाहिजे, पण आजचा हा सोहळा टाळ्यांचा पाऊस पडण्यासारखा होता, माणुसकीचा सोहळा होता. म्हणून 2-4 टाळ्यांचा शिल्लक झाला पाहिजे. असू द्या, पूर आला तरी हरकत नाही. आणि यानंतर मी या ठिकाणी महेश कराड सर. समोर थँक्यू. थँक्यू सर. स्माइल. इकडे समोर. सर एक मिनिट. सर सर बघा इकडे समोर. समोर. हरे 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 हरे. मस्त गेलं. जाताना सर्वांनी कृपया थँक्यू. ओके, समोर बघायचं इकडे. स्माइल. थँक्यू. तर या व्यक्तींच्याकडे पाहिल्यानंतर समाज आपलं स्वतःचं एक वेगळं ही समजतो, दूर राहण्याचा प्रयत्न करतो. त्या लोकांपर्यंत आपण जवळीक साधून त्यांच्याबद्दलचा आंतरिक प्रेम आपण व्यक्त केलेला आहे. त्याबद्दल आपण काय होतं? स्मशानभूमी हा सगळ्यात वंचित समाज आणि अंधश्रद्धेने वेगवेगळ्या अफवांनी त्यांच्यावर अंधार केलेला समाज असा जो असेल तो स्मशान. बऱ्याच वेळेस त्यांच्याविषयी गैरसमज आहे. त्यांचं तोंड बघू नये, त्यांना शुभ कार्याला बोलू नये, ते चांगले नसतात. पण मानवाचा सगळ्यात शेवट जिथं होतो आणि ती यात्रा निघते आणि मनुष्य स्मशानभूमीमध्ये जातो, त्या राखेपासून सगळे नातेवाईक जिकडे तिकडे पाठ करून निघून जातात. पण ते राखेचं रक्षण करणारं, तिचे विल्हेवाट लावणारं एकमेव स्मशान समाज. आणि अर्थव्यवस्थेचा असा नियम आहे
जेवढी सामाजिक विषमता वाढल तेवढा विकास कमी. विकास एकीकडे वाढत चाललाय आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा स्मशानभूमी जो समाज असतो त्यांच्याकडे कोणी आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही आणि याची मला थोडीफार खंत वाटली. आणि या खंतेमुळं स्मशानभूमी हा समाज आपल्या सगळ्यांच्या विकासाच्या सामाजिक प्रवाहामध्ये आणि सामाजिक माध्यमावर येऊन त्यांना एक व्यासपीठ भेटल आणि त्यांच्या यातना आपल्या सर्वांसमोर येतील आणि आपल्याला यातून काही मदत करता येईल का. मला आनंदाची गोष्ट अशी वाटते की माझ्या वाढदिवसाला त्यांना बोलवलं आणि ते औचित्य साधून जवळजवळ 41 स्मशानभूमीचा सत्कार केला आणि त्यांच्या वेगवेगळ्या जागेवर वळशी करून दिल्या आणि त्यांना आज वाटायला लागलं की आपण एक समाजाचा देशाचा भाग आहोत. त्याच्या अगोदर तशी जाणीव होत नव्हती आणि त्याच कार्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आणि हा संभाजीनगरपासून हा उपक्रम सुरू झालाय. हा देशात पहिला उपक्रम आहे. आपल्या शहराचा मला अभिमान वाटतो आणि संभाजीनगरपासून या उपक्रमाची व्याप्ती भारतभर वाढेल आणि एका समाजाला विकासाच्या प्रवाहात सामाजिक चेतनेच्या प्रवाहात आणायला असे प्रयोग निश्चितच सगळ्यांनी करावे हे मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. स्मशानातलं सोनं नाही पण मानवी जीवनातलं सोनं करणारे असे ते स्मशानभूमी आहेत असं मला वाटतं. भाऊ साठेने जे म्हटलं ते योग्य आहे पण त्याचा पुढचा कळस म्हणजे मानवाच्या जीवनात शेवटच्या याचं सोनं करणारे कोणता समाज असतील तर ते स्मशान सेवक आहेत असं मला वाटतं आणि त्यांना मी वंदन करतो. हाच धागा मी पकडून त्यांचा हा सर्व सत्कार सन्मान आणि आपल्या सगळ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न त्यांचा व्यथा पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. काय सांगाल आजच्या कार्यक्रमात? अच्छा, पहिल्यांदा डॉक्टर DS काटील साहेब आमचे सर्वांचे स्नेही यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांचं नावाचा समावेश झाला याबद्दलचं त्यांचं फेलिसिटेशन, त्यांचं अभिनंदन, त्यांचा सत्कार करण्यात आला याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. जो विषय त्यांनी हाताळला स्मशानामध्ये काम करणारे कर्मचारी स्मशानजोगी अशा जवळपास 46 स्मशानजोग्यांचा 21 जून रोजी त्यांनी केलेला सत्कार, त्यांचा सत्कार, त्यांना जेवण, त्यांना कपडे आणि खऱ्या अर्थाने माणुसकीला एक ज्याला आपण म्हणतो जोपासणारी माणसात माणुसकी शोधणारी ही जी बाब आहे या बाबीलाच त्यांनी हात घातला. स्वतःचा वाढदिवस अशा लोकांच्या बरोबर त्यांच्याच पंगतीत बसून जेवण करून साजरा केला, त्यांचा सन्मान केला. एक अतिशय मोलाची अशी बाब ही आम्हा सर्वांना आणि प्रत्येकालाच वाटली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली आणि त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांचे अनेक असे उपक्रम आहेत जे खऱ्या अर्थाने मागास वंचित लोकांच्या उत्थानासाठी अनेक प्रकारचं कार्य ते करत आहेत. त्यांनी स्वतः जीवनामध्ये केलेला संघर्ष, या संघर्षाचं एक फलस्वरूप म्हणून अशाच लोकांसाठी काम करण्याची त्यांची प्रेरणा आणि भूमिका ही सतत महत्त्वाची राहिलेली आहे. अर्थजागर असेल, उद्योजक म्हणून असतील किंवा विविध क्षेत्रामध्ये केलेल्या कामाबद्दल त्यांना महाराष्ट्र रत्न अशा प्रकारचे जे अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. खूप चांगल्या स्वरूपाचं ओरिएंटेशन, आईवडिलांची पुण्याई, चांगलं काम करण्याची एक मनामध्ये जिद्द, संघर्ष केलेला त्याचा एक फलित म्हणून त्यांनी सतत लोकांच्यासाठी काम करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे आणि याचाच परिणाम म्हणून त्यांना अनेक पुरस्काराने